ओम श्री परमात्मने नमः. सर्वांना नमस्कार. आज आपण श्रीमद भगवद्गीतेचा 8वा अध्याय अक्षरब्रह्मयोग याचा थोडक्यात सारांश बघणार आहोत. मागील 7व्या अध्यायात आपण बघितले की भगवंतांनी अर्जुनाला आपल्या समग्र रूपाचे तत्त्व समजावून सांगितले. शेवटी ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ यांच्यासह भगवंतांचे समग्र रूप जाणणारे भक्त भगवंतांनाच प्राप्त होतात हे पण सांगितले. पण अर्जुनाला ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ या सहांचे आणि प्रयाणकाळी भगवंतांना जाणण्याचे रहस्य व्यवस्थित न समजल्यामुळे या अध्यायाच्या प्रारंभीच अर्जुनाने भगवंतांना 7 प्रश्न विचारले. अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तमा, ते ब्रह्म काय आहे? अध्यात्म काय आहे? कर्म काय आहे? अधिभूत शब्दाने काय सांगितले आहे? अधिदैव कशाला म्हणतात? हे मधुसूदना, येथे अधियज्ञ कोण आहे? तो या शरीरात कसा आहे? युक्तचित्त असणारा मनुष्य अंतकाळी तुम्हाला कसे जाणतो? हे प्रश्न ऐकल्यावर भगवान म्हणाले, अर्जुना, परम अक्षर हे ब्रह्म आहे. अर्थात ब्रह्म हे निर्गुण, निराकार, अविनाशी असा सच्चिदानंद घन परमात्मा आहे. आपले स्वरूप म्हणजेच जीवात्मा हा अध्याय नावाने सांगितला आहे. जीवात्मा हा भगवंतांच्या पराप्रकृतीचाच अंश असतो. हा जीवात्मा आत्मा असलेल्या शरीर, मन, बुद्धी, इंद्रिये या अपरा प्रकृतीचा अधिष्ठाता होतो तेव्हा त्याला अध्यात्म असे म्हणतात. भूतांचे भाव उत्पन्न करणारा जो त्याग आहे तो कर्म या नावाने संबोधला जातो. अर्जुना, सृष्टीच्या प्रारंभी मी एक संकल्प केला होता की मी एक आहे त्याचे आता अनेक व्हावे. माझ्या या संकल्पामुळे अचेतन प्रकृतीरूपी योनीमध्ये चेतनरूपी बीजांची स्थापना होऊन सर्व प्राणिमात्रांचा उद्भव व अभ्युदय झाला. यालाच विसर्ग म्हणजेच सर्व भूतांचे भाव उत्पन्न करणारा त्याग अर्थात कर्म म्हटले जाते. अपरा प्रकृतीच्या परिणामामुळे उत्पन्न झालेले विनाशशील तत्व प्रतिक्षणी क्षय पावत असते. त्याचे नाव क्षरभाव होय. हा क्षरभाव शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार, भूत आणि विषय यांच्या रूपात प्रगट होत असतो. जीवरूपी चेतन पराप्रकृतीने त्याला धारण केले असते. यालाच अधिभूत असे म्हणतात. उत्पत्ती आणि विनाश असलेले सर्व पदार्थ अधिभूत आहेत. हिरण्यमय पुरुष अर्थात सर्व विश्वाचा प्राणपुरुष असणारा ब्रह्मदेव हा अधिदैव आहे. आणि हे नरोत्तमा, तुझ्या तसेच सर्व जीवांच्या शरीरात मी वासुदेवच अंतर्यामी रूपाने अधियज्ञ आहे. जो मनुष्य अंतकाळीही माझे स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो तो निस्संशयपणे साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. अर्जुना, मनुष्य त्याच्या अंतकाळी ज्या ज्या भावांचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो त्या त्या भावालाच तो जाऊन मिळतो. आयुष्यभर मनुष्य ज्या ज्या गोष्टींचे चिंतन करत असतो त्याप्रमाणे तसेच मृत्यूसमयी त्याची जी वासना प्रबळ असते त्यानुसार त्या मनुष्याच्या पुढील जन्मात त्या त्या गोष्टी त्याला प्राप्त होतात. म्हणून हे अर्जुना, तू सर्व काळी निरंतर माझे स्मरण कर. अर्जुना, तू क्षत्रिय आहेस त्यामुळे वर्णाश्रम धर्माप्रमाणे युद्ध करणे हे सुद्धा तुझे कर्तव्य आहे. त्यामुळे तू युद्ध पण कर. अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मन आणि बुद्धी अर्पण केल्यामुळे
तू निःसंशयपणे मलाच मिळशील. अर्जुना, परमेश्वराच्या ध्यानात अभ्यासरूपी योगाने युक्त होऊन दुसरीकडे चित्ताला न जाऊ देता निरंतर चिंतन करणारा मनुष्य परमप्रकाश स्वरूप दिव्य परमेश्वराला जाऊन मिळतो. जो मनुष्य सर्वज्ञ, अनादी, सर्वांचा नियामक, सूक्ष्माहून सूक्ष्म, सर्वांचे भरणपोषण करणारा अतर्क्य स्वरूप, सदैव चेतन प्रकाशरूप आणि अविद्येच्या पलीकडे असणाऱ्या अशा शुद्ध सच्चिदानंद घन परमेश्वराचे स्मरण करतो, तो भक्तियुक्त मनुष्य अंतकाळीसुद्धा योगाच्या सामर्थ्याने दोन्ही भुवयांच्या मध्यभागी अर्थात आज्ञाचक्रावर प्राण चांगल्या रीतीने स्थापन करून मग निश्चल मनाने स्मरण करीत त्या दिव्य परमात्म्याला प्राप्त होतो. अर्जुना, आता मी तुला वेद जाणणारे विद्वान ज्या सच्चिदानंद घन परमात्म्याला अविनाशी म्हणतात, आसक्ती नसलेले प्रयत्नशील संन्यासी महात्मा लोक ज्याच्यामध्ये प्रवेश करतात आणि ज्या परमपदाची इच्छा करणारे ब्रह्मचारी ब्रह्मचर्याचे आचरण करतात, ते परमपद कसे प्राप्त होते ते थोडक्यात सांगतो. सर्व इंद्रियांची द्वारे अडवून म्हणजेच इंद्रियांच्या वृत्ती अंतर्मुख करून मनाला हृदयाच्या ठिकाणी स्थिर करून नंतर जिंकलेल्या त्या मनाने प्राण मस्तकात स्थापन करून परमात्म्यासंबंधी योगधारणेत स्थिर होऊन जो ओम या एक अक्षररूप ब्रह्माचा उच्चार करीत मज निर्गुण ब्रह्माचे चिंतन करीत देहाचा त्याग करतो, तो परमगतीला प्राप्त होतो. अर्जुना, जो मनुष्य माझ्या ठिकाणी अनन्यचित्त होऊन नेहमी मज पुरुषोत्तमाचे स्मरण करतो, त्या नित्य माझ्याशी युक्त असलेल्या योग्याला मी सहजपणे प्राप्त होतो. असे हे परमसिद्धी मिळवलेले महात्मे एकदा मला प्राप्त झाले की दुःखाचे आगर असलेल्या आणि क्षणभंगूर असणाऱ्या पुनर्जन्माला जात नाहीत. अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व लोक हे पुनरावर्ती आहेत, परंतु जे मला प्राप्त होतात त्यांना पुनर्जन्म नाही. मी कालातीत आहे, त्यामुळे नित्य आहे, परंतु हे सर्व ब्रह्मादिकांचे लोक कालाने मर्यादित असल्याने अनित्य आहेत. ब्रह्मदेवाचा एक दिवस 1000 चतुर्युगांचा असून रात्रही 1000 चतुर्युगांचीच असते. जे योगी हे तत्वतः जाणतात तेच काळाचे स्वरूप जाणून घेतात. सर्व चराचर भूतसमुदाय ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी अव्यक्त असणाऱ्या ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून उत्पन्न होतात आणि ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या आरंभी पुन्हा त्याच्यातच विलीन होतात. याचाच अर्थ अर्जुना, प्रकृतीच्या अधीन असलेले हे भूतसमुदाय ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या प्रारंभापासून त्याच्या रात्रीच्या प्रारंभापर्यंत पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकलेले असतात. जेव्हा महाप्रलय होतो तेव्हा ब्रह्मदेवही राहत नाही, तेव्हा पुन्हा मी स्वतः सृष्टीची रचना करतो. म्हणून ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व लोक पुनरावर्ती आहेत असे मी तुला सांगितले. ब्रह्मदेवाच्या या अव्यक्तापलीकडे असणारे दुसरे विलक्षण असे सनातन अव्यक्त आहे, ते मात्र कधीच नाहीसे होत नाही. पहिले अव्यक्त जड, नाशवंत, ज्ञेय आहे, तर हे दुसरे अव्यक्त चेतन, अविनाशी ज्ञाता आहे. त्या अव्यक्तालाच अक्षर असे म्हणतात, त्यालाच श्रेष्ठ गती असेही म्हणतात. अशा या सनातन अव्यक्त भावाला प्राप्त झाल्यावर मनुष्य पुन्हा परत येत नाही. तेच माझे सर्वश्रेष्ठ स्थान आहे. पार्था, असा हा सनातन अव्यक्त भाव अनन्य भक्तीनेच प्राप्त होतो. अर्जुना, आता तू विचारलेल्या युक्तचित्त असणारा मनुष्य
अंतकाळी तुम्हाला कसे जाणतो या प्रश्नाचे उत्तर जाणून घे. शरीराचा त्याग करून गेलेले काही योगी परत जन्माला न येणाऱ्या गतीला प्राप्त होतात आणि काही जण परत जन्माला येणाऱ्या गतीला प्राप्त होतात. तो काळ अर्थात 2 मार्ग आता ऐक. ज्यांच्या मरणाच्या वेळेस अग्नी पेटलेला आहे, सूर्यप्रकाशत आहे, शुक्ल पक्षातील चंद्रमा वाढून राहिला आहे, उत्तरायणातील निरभ्र स्वच्छ आकाश पसरले आहे, तो ब्रह्मात विलीन होतो. याचा अर्थ असा की अग्नी हे कर्माचे चिन्ह, यज्ञाची खूण आहे. म्हणजेच कर्म करता करता मरण आले पाहिजे. सूर्यप्रकाशत आहे याचा अर्थ बुद्धीची प्रभा शेवटपर्यंत झगझगीत राहिली पाहिजे. चंद्र ही मनाची देवता आहे. शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे मनातील प्रेम, भक्ती, उत्साह, परोपकार, दया इत्यादी शुद्ध भावनांचा पूर्ण विकास झालेला असला पाहिजे. उत्तरायणातील निरभ्र आकाश पसरले आहे याचा अर्थ हृदयाकाशात आसक्तीचे ढग नसले पाहिजेत. अंतकाळी अशा स्थितीत मृत्यू पावलेला ब्रह्मात विलीन होतो. तर ज्याच्या मरणाच्या वेळेस धूर धुमसून राहिला आहे, अंतर्बाह्य अंधार आहे, कृष्ण पक्षातील चंद्रमा क्षीण होत आहे, दक्षिणायनातील अभ्राच्छादित मलिन आकाश पसरले आहे, तो मृत्यूनंतर स्वर्गात जाऊन आपल्या शुभकर्माची फळे भोगून पुन्हा जन्माला येतो. असे हे शुक्ल आणि कृष्ण अर्थात देवयान आणि पितृयान शाश्वत असून शुक्ल मार्गाने गेलेल्याला परमगती प्राप्त होते आणि कृष्ण मार्गाने गेलेला पुन्हा जन्माला येतो. अशा रीतीने या 2 मार्गांना तत्वतः जाणून घेतल्यावर योगी मोहित होत नाही. अर्जुना, तू सुद्धा सदैव समबुद्धिरूप योगाने युक्त हो आणि माझ्या प्राप्तीसाठी साधनामध्ये नित्य निरंतर राहा. योगी पुरुष या रहस्याला जाणून घेऊन वेदांचे पठण, यज्ञ, तप, दान इत्यादी केल्यामुळे पुण्यफळ मिळते. त्या सर्वांना निःसंशयपणे ओलांडून जातो आणि सनातन परमपदाला प्राप्त होतो. अक्षर आणि ब्रह्म हे दोन्ही शब्द भगवंतांच्या सगुण आणि निर्गुण या दोन्ही स्वरूपांचे आहे. या अध्यायामध्ये भगवंतांच्या सगुण आणि निर्गुण स्वरूपाचे तसेच ओंकाराचे वर्णन आहे. म्हणून या अध्यायाचे नाव अक्षरब्रह्मयोग असे आहे. याचसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा असे आपल्याला आपल्या बाबतीत घडावे वाटत असेल तर आत्तापासून अगदी या क्षणापासून भगवंतांची भक्ती करायला सुरुवात करावी. कारण तो शेवटचा दिवस कधी आहे याची कुणालाच कल्पना नाही. श्रीकृष्णार्पणमस्तु.